आज आपण वेगवेगळ्या पिकांचा आपला आढावा घेणार आहे, कारण की आज जास्त काही टास्क नाहीत. शेतात कोळपणी का गरजेची असते, जे मधलं गवत आहे हे जे वाट दिसते तुम्हाला रस्ता दिसतोय तो डिवायडेशन आहे आपलं. तर हे विराळणी करताना मी शिकलो होतो, कारण की विराळणी करताना सांगत होते तर एखाद्या फॉरेस्ट मध्ये गेल्यासारखं वाटतं बघा तुम्ही. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये आपल्या सीताफळाला व्यापारी आलेला होता आणि आपली दुसरी जी तोडणी होती ती चालू झालेली आहे सीताफळाची. तर तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तुम्ही यूट्यूबवरती जाऊन पाहू शकता. आणि रोज सकाळी आपले 10 वाजता व्हिडिओ अपलोड होतात, तर तुम्ही न चुकता व्हिडिओ पहा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. हे गाईज, तर शेतामध्ये आलो आपण खचून सीताफळ खाऊन. आपल्या ज्या आज टास्क आहेत ते आपल्याला बघायचं आहेत, तर तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्या शेतामध्ये आपल्या जी आंब्याची बाग आहे त्याच्यामध्ये खुरपणी चालू आहे. खुरपणी म्हणजे काय, तर जे गवत असतं ते काढायला चालू आहे. 2 झाडाच्या मधलं तर आपण रोटरून घेतो ट्रॅक्टरनी, पण जे बुडातलं राहतं ते काढायला चालू आहे. तर ते पण आपण बघू. आणि आपला जो नवीन कांदा आपण पेरला होता, उन्हाळी कांदा, तर त्याची काय कंडिशन आहे ते बघू आपण, कारण ते लावल्यानंतर त्याला पाणी सोडलेलं होतं. तर व्यवस्थित प्रकारे भिजलं आहे का नाही आपण चेक करणार आहे. तर जे आपले कांदे आहेत त्याच्याकडे जाण्याआधी जो आपला हार्वेस्ट झालेला कांदा आहे तो एक प्लॉट बाकी आहे आपला बाजारला पाठवायचा. तर हे बघू शकता त्याचा फायदा. हे अशा प्रकारे वाळतात आणि कलर चांगला येतो त्याला, आणि कलर चांगला आला की त्याला मार्केट चांगलं भेटतं. तर अशा प्रकारे आपण वाळायला घालतोय, बघू शकताय तुम्ही. इथं पण कांदा आहे, त्याच्या पलीकडे कांदा होता, त्याच्या पलीकडे आपलं सीताफळ आहे. आणि इकडे बघू शकताय तुम्ही, ह्या तुकड्यामध्ये आपण उन्हाळी कांदा केलेला आहे, समोर तुम्हाला दिसत असेल. तर तेच आपल्याला चेक करायचं व्यवस्थित प्रकारे भिजलंय का नाही. आपण पाणी देण्यासाठी ड्रिप इरिगेशन सिस्टीम वापरतो, जेणेकरून पाण्याची बचत होते आणि म्हणजे असं भिजवायसाठी थांबावं लागत नाही त्याला. तर इकडे बघू शकता तुम्ही, हे भिजलेलं आहे. तुम्हाला इथं दाखवतो मी थोडं मातीमध्ये हे करून. तर बघू शकता खाली ओली आहे सगळी माती. तर इथं आपण कांद्याचं बी विस्कटलेलं आहे आणि ते आय थिंक अजून एक 4 दिवसामध्ये उगवून येईल, कारण की 2 दिवस झाले त्याला आपण बी विस्कटून आणि पाणी देऊन. तर 1 आठवड्यामध्ये साधारणतः थोडं थोडं दिसतं ते. तर आपण बघू आता कशा प्रकारे वापतंय ते, चांगलं वापतंय का नाही. आपण कांद्याचं फुरसिंग हे बी वापरलेलं आहे आणि ते साधारणतः 5-5.5 महिन्यामध्ये हार्वेस्ट करायला येतो. तर समोर बघू शकता, हा एक आपला दुसरा प्लॉट आहे जो की सेम याच्यासारखंच आपण कांदा विस्कटलेला आहे इथं आणि पाणी दिलेलं आहे. तर बघू 1 आठवड्याच्या अंतरात हे उगवून येईल. त्यानंतर बघू मग कशा दाट झालाय का पातळ झालाय आपल्याला समजून जाईल नंतर. खूप पीस आहे माहिती का इथं, कालवा नाही कशाचा काय नाही, फक्त आवाज येतोय तो वाऱ्यात सुटल्यानंतर झाडाच्या पानांचा नाहीतर पक्ष्यांचा. थोड्या सुखसोयी कमी असतील, पण जे पाहिजे ते आपल्याला महत्त्वाचं काय आहे, मानसिक सुख, खाणंपिणं चांगलं पाहिजे, हवा ताजी पाहिजे, हे आपल्याला इथं भेटते. तर बाकीच्या सुख आपण त्याला कॉम्प्रोमाइज करू शकतो, कारण की हे मेन महत्त्वाचं आहे आपल्याला. कारण की आजकालच्या ह्या धावत्या युगामध्ये खूप खाण्याची क्वालिटी बिघडलेली आहे. फास्ट फूड खूप खाण्यात येत आहे, त्यामुळं लाईफ स्पॅन पण कमी होत चाललेला आहे. तर आपल्याकडे चान्स नाही का, चॉईस असते, आपण चॉईस करू शकतो कोणती लाईफस्टाईल आपल्याला पाहिजे. आपण आंब्याच्या बागेकडे चाललोय, तर थोडं आपल्या द्राक्षाच्या प्लॉटमधून जाऊ आपण. हा दुसरा प्लॉट आहे आपला, जो की आता चांगला फुटलेला आहे. आणि इथं घड दिसतात का बघू आपण जरा, कारण की हां इथं बघू शकताय तुम्ही, हा घड तुम्हाला दिसत असेल. अशा प्रकारे सर्व घड बाहेर पडतात, जे की तुम्ही पहिल्या प्लॉटचं बघितलंय. सेम प्रोसेस या दुसऱ्या प्लॉटची असते. आता घड आल्यानंतर त्याची विराळणी करतो आपण आणि ह्याच्या फवारण्या चालू असतात रोज म्हणण्यापेक्षा ज्याची गरज आहे तशी ह्याच्या फवारण्या चालू असतात. तर नंतर मग घड आल्यानंतर जर दाट झाले असतील तर याची विराळणी करतो आपण. आणि कशा प्रकारे केली जाते याच्यावरचा पण आपण व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे, पाहायला नसेल तर अवश्य पाहू शकता. तर गाईस, तुम्हाला कोळपणी म्हणजे काय माहिती आहे का, आपल्या ज्वारीमध्ये कोळपणी करायची आहे. जी ज्वारी आपण पेरली होती ते आता उगून आलेलं इकडे बघू शकता तुम्ही. तर त्याच्यामध्ये आपल्याला कोळपणी करायची आहे.
कोळपणी म्हणजे काय असतं हे आपण बघू. जर आपल्याला आज ते टास्क असेल तर ते नक्कीच आपल्याला बघायला भेटेल. आणि महत्त्वाचं मी काय ऐकलं माहिती का, ते आपल्या ज्या बागा असतात त्या जर रोगमुक्त ठेवायचं असेल आपल्याला तर महत्त्वाचं काम काय पाहिजे, जे आपलं खाली गवत दिसतंय ते गवत नसलं पाहिजे. म्हणजे बाग स्वच्छ पाहिजे, एकदम तणमुक्त पाहिजे, जेणेकरून जे गवतावरचे रोग असतात तेच नंतर हळूहळू वरती जातात. त्यामुळं आपण जेवढं खालची जमीन आपण स्वच्छ ठेवू शकू तेवढं आपण स्वच्छ ठेवायची. इकडं सर्व मोकळंच आहे, तुम्ही बघू शकता काहीच नाही. आणि इकडं आपली जे शेती आहे आणि ही आपली द्राक्षाची बाग आणि ह्याच्या शेजारी आपला आंब्याचा प्लॉट आहे, जो की आज आपण फक्त आपल्या जे शेतामध्ये क्रॉप्स आहेत त्याची कंडिशन चेक करतोय. कारण की आज हार्वेस्टिंग कशाचंच नाही आहे आणि स्प्रे पण नाही आहे कशाचा. स्प्रे असला तर तो संध्याकाळी आहे, तर तो पण आपण बघू. तर काय आपलं जे आंबे आहेत त्याच्यामध्ये खुरपायला चालू आहे ते बघू आधी आपण. हा आपला पहिला प्लॉट आहे आणि कशा पद्धतीने हा पटून आला आहे बघू शकता. आणि घडाची साईज पण तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्ही, इथं असेल, इथं असेल. बाकी आपण मोजून घड ठेवलेले आहेत एकदम. आपल्या जे द्राक्षाचे वेल आहेत त्याला मोजून घड ठेवलेले आहेत, जेणेकरून जे घड आपण ठेवलेले त्यांचे पोषण चांगल्या प्रकारे होईल आणि प्रत्येक घड चांगल्या पद्धतीने वाढेल. आपण द्राक्षाच्या बागेतून जात असताना हे जे असले वेल असतात ते काढून टाकायचे, जेणेकरून त्यांचा काय दुष्परिणाम आपल्या झाडावरती नाही झाला पाहिजे. हे गोल 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 फिरून वरती जातात. आणि त्याचप्रमाणे हे तुम्हाला दिसत असेल, हे अंगावरचं फुटलेलं असतं, ह्याचा पण काय उपयोग नसतो. हे पण काढून टाकायचं, जे फुटलेलं असतं ते ह्याचा काहीच उपयोग नसतो. हे दिसेल तसं काढायचं, कारण की हे ह्याचा फायदाच नसतो काही. तर हे विरळणी करताना मी शिकलो होतो, कारण की विरळणी करताना सांगत होते ते, तेव्हा मी ऐकलं होतं की हे जे झाडावरती फुटलेलं असतं त्याचा काय फायदा नसतो. ते स्टोरेज खातं, आपलं झाडाचं जे स्टोरेज असतं ते खातं, त्यामुळं ते काढून टाकलं जातं. आणि हे जे वेल असतं त्यांचा पण काही उपयोग नाही. हे झाडाचं जे आपण अन्न टाकतो, खाली खत टाकतो, ते शोषून घेतात, त्यामुळे झाडाला भेटत नाही. तर हे आपण काढून टाकतोय. आय थिंक हा गुळवेल आहे, गुळवेलचा वेल चाललेला आहे वरती. पण कडुलिंबावरचा जो गुळवेल असतो तो गुणकारी असतो. आपण औषधी वनस्पती म्हणून पण त्याचा यूज करू शकतो. कडू असते त्याची तो एकदम. आणि बेसिकली ते डायबिटीस आणि बाकीच्या ह्यासाठी पण आपण वापरतो. कोविडच्या काळामध्ये खूप त्याचा आम्ही यूज केलेला आहे. तर एखाद्या फॉरेस्टमध्ये गेल्यासारखं वाटतं बघा तुम्ही, एकदम असं हिरवळ आणि खाली जे वेलाचे तुम्हाला हे दिसतंय, हे जे वाट दिसते तुम्हाला, रस्ता दिसतोय, तो डिवायडेशन आहे आपल्या दोन जे यार्ड आहेत आपले. आंब्याचे असेल, नंतर द्राक्षाचे असेल. इकडं आपले द्राक्ष आहेत आणि इकडे बघू शकताय आंब्याची बाग आहे आपली. तर याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून हरभरा पेरला होता आणि तो बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे उगवून आलेला आहे. आणि हरभरा आपण कोणता पेरला, त्याचं वाण कोणतं आहे, तर हे ह्याच्यावरचा आपला डिटेल्ड व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, जाऊन पाहू शकता. तर हे बघू शकता, इथं उडीद होता आपला ह्याच्या आधी इथं. तर हा उडीद ज्याचं बी पडलेलं आहे ते उगवून आलेलं आहे, ते आपण काढून टाकू, कारण त्याचा काही उपयोग नाही. हे गवत असेल. तर अशा पद्धतीनं आपलं पीक चांगलं उगवून आलेलं आहे. तसं बघितलं तर दरवर्षी आपण हरभरा करतच होतो, घरी खाण्यासाठी असेल त्यासाठी. पण यावर्षी थोडा तो जास्त केला आहे, कारण की हा जो वाण आपण निवडलेला आहे तो वाण आहे फुले विक्रम, जो की राहुरी कृषी विद्यापीठामध्ये विकसित झालेला आहे 2016 साली. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याची हाईट जमिनीपासून जास्त असते आणि ह्याच्या जे हरभरा लागतो तो वरती लागतो आणि त्याच्यामुळे हार्वेस्टनं केला जाऊ शकतो आणि लेबर जास्त लागत नाही. त्यासाठी आपण हे निवडलेलं आहे, जे की हार्वेस्टरनं फास्ट होऊन जातं. परच्या प्रॉब्लेममुळं हे आपण वाण निवडलेलं आहे. तर हार्वेस्टिंगला आल्यानंतर आपण बघू ते ह्याची हाईट किती होते आणि किती उतार पडतो. आपल्या समोर दिसते तुम्हाला लेबर काम करते आणि काम काय चालू आहे, हे आंब्याचं बाग बघू शकता तुम्ही आपल्या आहे. आणि ह्याच्यामधलं आपण ट्रॅक्टरने रोटरू शकतो, पण हे जे बुडातलं आहे तिथं रोटरू शकत नाही आपण. त्यामुळं
हे जे बुडातलं गवत असतं ते काढायला चालू आहे, ते आपण बघू. तर हे सर्व झाडं मोठी दिसतात तुम्हाला आणि हे एकच झाड का बारकं आहे. तर याच्या मागे कारण आहे जे की आपण सगळ्या झाडांबरोबर हे झाड लावलं होतं, पण हे जे पहिलं झाड लावलं होतं ते आलं नाही, ते वाया गेलं, डॅमेज झालं. त्यामुळे त्याच्या जागी आपण दुसरं रोप आणून लावलेलं आहे, त्याच्यामुळे हे असं बारकं राहिलेलं आहे. तर बघू शकता हे जे झाडाच्या मधलं गवत असतं ते ट्रॅक्टरनं आपल्याला रोटरा येत नाही, त्याच्यामुळे आपण खुरपून घेतो. हे आपण तणनाशकानं फवारून पण घेऊ शकत होतो, पण केव्हा जर इथं आंतरपीक नसलं असतं, ही बाग नसली असती तर ते तणनाशक चालतं. असं पण चाललं असतं, पण ती रिस्क आहे. चुकून आपल्या आंब्याच्या बागेवरती गेलं आणि मध्ये आंतरपीक जे आहे हरभरा त्याच्यावरती जर गेलं तर ते पूर्णपणे डॅमेज होऊन जातं. त्यामुळं आपण हे आपल्या लेबरकडून खुरपून घेत आहे. याचा तोटा असा की हे जे गवत आहे ते आपण जे आपल्या आंब्याला खाद्य टाकतो, खत टाकतो, ते शोषून घेतं. त्यामुळं जे आपल्या आंब्याला मिळणार आहे ते कमी प्रमाणात मिळतं आणि ते वाचवण्यासाठी आपण अशा प्रकारे गवत काढून घेतो. आणि हे बघू शकता इथं आपण पाचरूट घातलं होतं उन्हाळ्यामध्ये. ह्याला पाचरूट म्हणजे काय, जे आपला ऊसाचा पाला असतो तो ऊस गेल्यानंतर बरेच जण जाळून टाकतात, ते जाळून टाकायचं नसतं, तो रोटरून तसंच भुगा करून जमिनीमध्ये हे करायचं असतो. त्याचा खत खूप चांगला होतो, पण काही ठिकाणी ते चुकीची पद्धत आहे, ते जाळून टाकतात. त्याच्यानं प्रदूषण पण वाढतं आणि जमिनीत जे खताचं प्रमाण वाढायचं ते वाढत नाही. तर हे चुकीची पद्धत आहे. ते आपण आपल्या आंब्याला घातलं होतं, तर बघू शकताय त्याचा खत एकदम भारी व्यवस्थित प्रकारे झालेला आहे. आणि मातीची गुणवत्ता पण बघू शकताय तुम्ही, एकदम भुसभुशीत आहे माती. आणि हे बघू शकता कशा प्रकारे कुजलेलं आहे ते जे गवत काढलेलं असतं तुम्ही आता बघितलं, ते आपण काय करतो, नंतर सुट्टी झाल्यानंतर लेबरचं ते एका ठिकाणी गोळा करतो आणि ते गोळा केलेलं गवत असतं ते आपल्या जनावरांना टाकतो. तर काही जे आपली ज्वारी पेरलेली होती त्याच्यामध्ये जे गवत आलेलं असतं त्याला आपण काढायचं आहे. मग ते कोळपणीद्वारे काढतो. कोळपणी यंत्र जे होतं आपण आता ट्रॅक्टरद्वारे काढतोय. आधी ते हातानं किंवा जे आपले बैल होतं त्याच्यानं मशागत करत होती, पण आता ते शक्य राहिलेलं नाही, त्यामुळे आपण ट्रॅक्टरद्वारे करतो. जो आपला छोटा ट्रॅक्टर आहे आपल्या द्राक्ष बागेसाठी जो आपण वापरतो त्याच्या थ्रू आपण करणार आहे. तर ते यंत्र थोडं दुरुस्तीला गेलं होतं, तर ते आल्यानंतर बघू आपण. तर काही जर आपण सीताफळाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे, कारण की हे जे तुम्हाला गवत दिसतंय मध्ये ते आपण रोटरून घेणार आहे. कारण की आता ह्याचा पहिला आणि दुसरा तोडा झालेला आहे, तर हे गवत आता जास्त वाढेल, ते वाढू नये म्हणून आपल्याला इथं रोटरायचं आहे. त्यामुळे आपल्या ट्रॅक्टरला रोटर जोडून आणलेलं आहे. आणि इकडे बघू शकताय तुम्ही समोर रोटर चालू आहे आणि अशा प्रकारे मधलं हे बघू शकता तुम्ही, हे जे गवत आहे हे कसं निघून जाते रोटरल्यामुळं. मला समजून जाईल थोड्या दिवसात हे वाळून जातं आणि नंतर इथं नवीन गवत उगवत नाही, कारण की आता पावसाळा संपलेला आहे. शिटका होत नाही आहे, कारण की ही जी माती आहे काळी माती आहे आणि ओली आहे. ओली असल्यामुळं हे असे ढेकळाच्या टाईपमध्ये निघते, भुसभुशीत होत नाही. त्यामुळे हे बघू शकता माती ओली आहे अजून, तर त्याच्यामुळे ते भुसभुशीत होत नाही आहे. तर काहीच रोटरायला चालू आहे. मग चालू असताना आपल्याला इथं हे बघू शकताय सीताफळ सापडलेलं आहे. तर याचा थोडा आस्वाद घेऊया आणि मग आपल्या बाकीचे जे टास्क आहे ते कंटिन्यू करू आपण. समोर बघू शकता आपण जे जुगाड तयार केलेला आहे, जो फन आहे त्याला खाली पट्ट्या लावलेला आहे. तर आपण आता ट्रायल घेत आहे की योग्य प्रकारे आपण जे गवत आहे मधलं ते निघतं आहे का नाही. तर हे बघू शकता इथं आपली ज्वारी आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ते फन आहे तो फिरवायचा आहे. बघू शकता कशा प्रकारे आपण पट्ट्या जोडलेल्या आहे त्याला, जेणेकरून जे आपलं गवत आहे व्यवस्थित प्रकारे निघलं पाहिजे. थोडं ॲडजस्टमेंट करत आहेत ते, जेणेकरून जे आपली ज्वारी आहे ती निघली नाही पाहिजे. त्यासाठी हे बघतात व्यवस्थित की जे मागचा फन आहे त्याला आपण कोळपं केलेलं आहे ते व्यवस्थित प्रकारे जात आहे का नाही हे चेक करत आहेत सध्या. आणि हे जे टायर समोरचं दिसते ते मधल्या गॅपमधून गेलं पाहिजे, तसेच एक आपण जे कोळपं तयार केलं ते पण त्याच पद्धतीने गेलं पाहिजे. त्यासाठी हे ॲडजस्टमेंट चाललेले आहे.
तर आपण जो जुगाड केला होता तो सक्सेस झालेला आहे आणि बघू शकता एकदम व्यवस्थित प्रकारे मधलं जे गवत आहे ते निघून जाते आणि आपली ज्वारी जी आहे ती मध्ये राहते एकदम आपल्या कोळपाच्या, आणि जे मध्ये आहे ते फक्त निघते, बाकी एकदम व्यवस्थित प्रकारे आपलं कोळपणं चालू आहे. तर गाईचं समोर बघू शकताय आपल्या ज्वारीची कोळपणी चालू झाली आहे आणि हे मधलं निघालेलं आपल्या गाईसाठी घेतलेलं आहे. जे आपले क्लोज फ्रेंड आहे, तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल, तर त्याला हे टाकणार आहे आपण. तर इकडं कोळपणी चालू आहे आणि हे जे तुकडं दिसतंय हे आपण इथं देशी गहू पेरणार आहे आपल्याला घरी खाण्यासाठी, त्यासाठी हे व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. तर ते 1-2 दिवसामध्ये तिथं आपण देशी गहू पेरून घेणार आहे. तर हे कोळपणी ट्रॅक्टरद्वारे करतं, ज्यानं थोडं फास्ट होतं आहे काम, त्यामुळं आज नाही तर उद्या दुपारपर्यंत हे संपून जाईल आपलं ज्वारीचं सर्व. तर त्यानंतर मग आपण गहू पेरून घेणार आहे. तसेच आपल्या शेताफळाची जे मधली जागा आहे तिथं रोटर चालू आहे आणि आपल्या आंब्याच्या बागेमध्ये खुरपायला चालू आहे. तर ह्या टास्क होत्या आज काहीच, तर आपल्या ज्या टास्क होत्या आज आपल्या शेतामध्ये त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आपण सर्व पिकांचा आढावा घेतलेला आहे. तर त्यानंतर आपण आपलं वर्कआउट कंप्लीट करून आलेलो आहे आता जस्टच. तर आपण ज्या टास्क करतो त्या टास्क करण्यासाठी आपण फिट राहिलं पाहिजे. ते फिट राहण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज आणि डाएट केला पाहिजे आणि फिट असेल तरच आपण सर्व काही गोष्टी असेल ते व्यवस्थित करू शकतो. तर अवश्य तुम्ही पण करत नसाल तर थोडं थोडं चालू करा आणि फिट ठेवा स्वतःला. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.